हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार. बोला. बरेचसे शेतकरी म्हणत होते की पीएम किसानचा हप्ता कधी येणार? हा 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 तर याविषयी काही अपडेट आलेले आहे का शासनाच्या माध्यमातून? हा, पीएम किसान महासन्मानिधी योजनेच्या 19व्या हप्त्याची तारीख केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली हे तर सगळ्या शेतकऱ्यांना माहीतच आहे. हं. परंतु पीएम किसानचा 19वा हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना महत्त्वाची कामं करायची आहेत. ती कामं कोणती करायची आहेत, याचबरोबर पीएम किसानचा हप्ता कोणत्या तारखेला येणार याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हं. याचबरोबर पीएम किसानच्या 19व्या हप्त्याबरोबर हं. नमो शेतकरीचाही हप्ता येणार का, याचबरोबर नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार का, हं. या संपूर्ण प्रश्नाचे आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर. हां, हां. तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की पीएम किसानचा 19वा हप्ता येण्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम 3 ते 4 कामं करायची आहेत. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम म्हणजे फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र. हं. तर तुम्हाला माहितीच आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून 7 नवीन योजना आणल्या होत्या आणि त्या 7 नवीन योजनेच्या माध्यमातून एक महत्त्वाची योजना होती ॲग्रिस्टेक आणि ॲग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी म्हणजेच आधार फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्यांना विशिष्ट ओळखपत्र काढायला शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं. हं. आणि जर फार्मर आयडी तुम्ही नाही काढला तर तुम्हाला पीएम किसानचे हप्ते एवढा तर हप्ता मिळेल, परंतु पुढचे हप्ते बंद होऊ शकतात. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाची माहिती म्हणजे फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र शेतकऱ्यांनी काढून घ्यावं. हे हं. पहिलं महत्त्वाचं काम करायचं आहे. याच्यानंतर शेतकऱ्यांचा लँडचा प्रॉब्लेम नो असेल तर लवकरात लवकर येस करून घ्यायचा आहे. हं. आधारला बँक खातं लिंक नसेल तर ते पण शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. याचबरोबर केवायसी तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायची आहे. हं. आता हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हां. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे का? भरपूर शेतकऱ्यांचा कमेंटमध्ये प्रश्न होता हां. आणि त्या शेतकऱ्यांना मी सांगू शकतो की पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही. आपण जर पाहिलं तर केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून पुढच्या एका वर्षाचं बजेट केंद्र सरकार देशाचं जाहीर झालेलं आहे. आणि या बजेटमध्ये पीएम किसानच्या निधीच्या वाढीबाबत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. परंतु पीएम किसानचा 19व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली, जी की मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. आता पुढचा विषय खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हां, 6वा बरोबर. हप्ता पीएम किसानच्या 19व्या हप्त्याबरोबर येणार का? हां. हा सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न होता. हं. हं. तर याच्यामध्ये मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो च्या माध्यमातून या निधीच्या 19व्या पीएम किसानच्या नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्याबाबत कोणतीही तारीख जाहीर झाली नाही, निधी सुद्धा मंजूर केला नाही. परंतु जे काही नमो शेतकरी योजना चालू केली होती या योजनेच्या जीआरमध्ये सांगलं होतं की पीएम किसानच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता भेटणार. त्यामुळे शक्यता तर आहे की पीएम किसानच्या 19व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्याचे वितरण होण्याची. हं. आता भरपूर सगळ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न पुन्हा एकदा विचारण्यात येत होता की राज्य सरकारनं निवडणुकीला सामोरे जाण्याकरिता त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद केली होती. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही निधीच्या निधीमध्ये वाढ करणार. मग हां. आता निधीमध्ये वाढ झाली आहे का? तर सध्या झाली नाही. पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद केली जाऊ शकते. हं. हं. परंतु आतापर्यंत कोणती तरतूद झाली नाही. त्यामुळे नमो शेतकरीच्या 2,000 रुपयाचा पुढचा हप्ता येणार आणि पीएम किसानचा सुद्धा 2,000 रुपयाचा हप्ता येणार. आता हे दोन्ही बद्दल कन्फर्म झालेलं आहे आणि राज्यातील 90,50,000 शेतकरी नमो शेतकरीच्या पुढच्या हप्त्यासाठी आणि पीएम किसानच्या पुढच्या हप्त्यासाठी पात्र झालेले आहेत. आता हे हां. सगळं डिटेलमध्ये माहिती आहे. आता याच्यामध्ये तारीख सांगूया आपण की पीएम किसानच्या 19व्या हप्त्याची तारीख आहे 24 फेब्रुवारी 2025. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हं. पीएम किसानच्या 19व्या हप्त्याचं वितरण 24 फेब्रुवारीला केलं जाणार आहे. देशातील 11 कोटी आणि राज्यातील 90,50,000 शेतकऱ्यांच्या प्रत्येकी 2,000 रुपये खात्यात जमा होणार आहेत. आणि या हप्त्याबरोबर राज्यामध्ये पीएम नमो शेतकरीच्या निधीचं सुद्धा वितरण होऊ शकतं. अद्यापर्यंत कन्फर्मेशन झालेलं नाहीये. हं. शक्यता आहे. हं. आता याच्या संदर्भातलं संपूर्ण अपडेट होतं. तर बरेचसे शेतकरी म्हणत आहे की बुवा नमो शेतकरी आणि पीएम किसानचे हप्ते दोन्ही एकत्रच येणार का वेगवेगळे येणार? हो, याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अद्यापपर्यंत नमो शेतकरीच्या पुढच्या हप्त्याबाबत कोणतंही सरकारनं माहिती दिलेली नाहीये. हं. कृषी मंत्र्यांनी सुद्धा माहिती दिली नाही. परंतु शक्यता आहे, येऊ शकतात. हो का?